नमस्कार. मी भाग्यश्री बारलिंगे. अक्षय भाषा संस्थेच्या या साहित्यिक कार्यक्रमात मी आपले मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाचे शीर्षक आहे भाव रवींद्रांजली अर्थात गीतांजलीचे स्मरण. भाव रवींद्रांजली या श्री श्रीकांत पाटील लिखित कविता संग्रहाच्या निमित्ताने आपण आज गुरुदेवांच्या गीतांजलीविषयी बोलणार आहोत. आध्यात्मिक वृत्तीच्या भारतीयांना पडलेलं स्वप्न म्हणजे गीतांजली. या पुस्तकाच्या जन्माची कथा रोचक, हृदय आणि परत परत ऐकावी अशी आहे. जशी आपण राम जन्माची किंवा कृष्ण जन्माची कथा ऐकतो ना, तसेच काहीसे. ही कथा सुरू होते एका ब्रिटिश माणसापासून. 1900 शतकाच्या पूर्वार्धातील तो काळ होता. 1900 साली नोबेल पारितोषिके बहाल करण्यास सुरुवात झाली. 1901 साली शांती निकेतनाची स्थापना झाली. 1910 साली विल्यम रॉथेनस्टाईन या अतिशय प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध चित्रकार असलेल्या ब्रिटिश माणसाने संपूर्ण भारताचा दौरा केला. भारतातील शिल्पकला आणि चित्रकला यांचे त्याला प्रचंड आकर्षण होते. त्याची भारत यात्रा सुरू झाली अजंठाच्या गुंफांपासून आणि तिची सांगता झाली कलकत्त्याला. तिथे त्याची अवनींद्रनाथ टागोर म्हणजे गुरुदेवांचा पुतण्या याच्याशी ओळख झाली. अवनींद्रनाथ उत्तम चित्रकार होते आणि ते भारतीय पारंपरिक चित्रकलेचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा रॉथेनस्टाईनची ओझरती ओळख रवींद्रनाथ टागोर यांच्याशी झाली. पुढे रॉथेनस्टाईनच्या वाचनात मॉडर्न रिव्ह्यू हे मासिक आले. त्यात रवींद्रनाथांची कथा होती. अर्थातच ती इंग्लिशमध्ये होती. ती त्यांना आवडली. या माणसाचा मोठेपणा असा की केवळ छान कथा आहे असं म्हणून मासिक बाजूला ठेवण्यापेक्षा त्याने टागोरांच्या निवासस्थानी म्हणजे जोराशांको येथे पत्र पाठवले आणि विचारले, वेअर अदर सच स्टोरीज टू बी हॅड? अजून अशा कथा लिहिल्या जाणार आहेत का? यावरूनच ही व्यक्ती किती मोठ्या मनाची होती हे कळते. रॉथेनस्टाईन यांची कलेची जाण, रसिकता ही राष्ट्र, धर्म, भाषा या भिंतींमध्ये संकुचित नव्हती, तर ती फक्त शुद्ध कलेचा शोध घेत होती. वेअर अदर सच स्टोरीज टू बी हॅड? या त्यांच्या प्रश्नाला काही काळाने उत्तर आले. ते उत्तर म्हणजे एक वही होती. अजित कुमार चक्रवर्ती या शांती निकेतनातील शिक्षकाने टागोरांच्या कवितांचे इंग्लिशमध्ये भाषांतर केले होते. त्याची ती वही. टागोरांचे साहित्य भारताबाहेर पहिल्यांदा हे असे गेले. रॉथेनस्टाईनला या कविता टागोरांच्या कथेपेक्षाही अधिक आवडल्या. तिथेच गीतांजलीला पुढे मिळणाऱ्या नोबेल पारितोषिकाची बीज पेरली गेली. नंतर लंडनला रॉथेनस्टाईन यांची प्रमोदलाल सेन आणि ब्रजेंद्रनाथ सील या दोन विद्वान पुरुषांशी भेट झाली. या दोघांनी रवींद्रनाथांना पत्र लिहून लंडनला येण्याची विनंती केली. टागोरांनी ती विनंती स्वीकारली. त्यांच्या अनेक महिन्यांच्या बोटीच्या प्रवासात त्यांना वेळ मिळाला शांतिनिकेतनाच्या कामातून. तेव्हा त्यांनी बंगाली गीतांजलीतील कवितांचा इंग्रजीत अनुवाद केला. रॉथेनस्टाईनने टागोरांच्या बंगाली कवितांचा अनुवाद वाचला आणि तो म्हणाला की हिअर वॉज अ पोएट्री ऑफ अ न्यू ऑर्डर विच सीम टू मी ऑन अ लेव्हल विथ दॅट ऑफ द ग्रेट मिस्टिक्स. जगातील थोर गूढवादी काव्याच्या पातळीवर पोचणारं हे नवीन प्रकारचं काव्य आहे. रॉथेनस्टाईनने त्या कविता अँड्र्यू ब्रॅडली या साहित्यिकाला पाठवल्या. ब्रॅडली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत ऑक्सफर्ड प्रोफेसरशिप ऑफ पोएट्री या अतिशय मानाच्या जागेवर नियुक्त होता. तो म्हणाला, इट लुक्स ॲज दो वी हॅव ॲट लास्ट फाउंड अ ग्रेट पोएट अमंग अस अगेन. असं दिसतंय की आपल्याला एक महान कवी सापडलाय. अशी प्रशस्ती मिळाल्यानंतर रॉथेनस्टाईनने त्याच्या निवासस्थानी 7 जुलै 1912 रोजी एक साहित्यिकांची पार्टी आयोजित केली. हे साहित्यिकांचं संमेलन साहित्याच्या दरबारात टागोर इव्हनिंग म्हणून प्रसिद्ध आहे. या पार्टीत कोण नव्हतं.
मोठमोठे लेखक आणि कवी होते, जसे की जॉर्ज बर्नार्ड शॉ, H.G. वेल्स, ऑस्कर वाईल्ड, तसंच विलियम येट्स, एझरा पाउंड इत्यादी. ही यादी बरीच मोठी आहे. विलियम येट्स या प्रख्यात आयरिश कवीने त्या निर्णायक संध्याकाळी टागोरांच्या कविता स्वतः वाचल्या. त्याच काळात रोथेनस्टाईनने इंडिया सोसायटीतर्फे गीतांजली सॉन्ग ऑफरिंग्स हे पुस्तक प्रसिद्ध करून घेतले. ही संस्था पण त्याने स्थापन केलेली होती. येट्सने या काव्यसंग्रहाला अतिशय सुंदर अशी प्रस्तावना लिहिली. रॉथेनस्टाईनने त्यावर टागोरांचे रेखाचित्र काढले. 7 जुलैच्या संमेलनात थॉमस स्टर्ज मोर हा कवी पण आला होता. त्याची आणि टागोरांची पुढे दाट मैत्री झाली. त्यांनी एकमेकांच्या साहित्याचे भाषांतर केले. सर्वात महत्वाचे म्हणजे टॉमस मोरने टागोरांचे नाव नोबेल पारितोषिकासाठी सुचवले. त्यावेळी खरं म्हणजे थॉमस हार्डी या लेखकाचे नाव रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर तर्फे नोबेल पारितोषिकासाठी पुढे केले जाणार होते. पण ही एक फार मार्मिक गोष्ट आहे. 10 डिसेंबर 1913 रोजी स्वीडनच्या राजाच्या हस्ते रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यावेळी नोबेल कमिटी ऑफ द स्वीडिश अकॅडमीच्या चेअरमनने त्याच्या भाषणात टागोरांची स्तुती करताना म्हटले की गीतांजलीमधील काव्य हे अतिशय संवेदनशील, ताजेतवाने आणि सुंदर आहे. ते परदेशी, परकीय, एक्झॉटिक असे नसून ते वैश्विक पातळीवर शुद्ध मानवी स्वरूपाचे आहे. त्यांच्या मते टागोरांच्या प्रयत्नांनी परस्परांपासून दूर असलेल्या 2 संस्कृतींमध्ये सेतू निर्माण करण्यास हातभार लागला. असे हे युरोपियन रसिकांनी नाणावलेले काव्य, भारतीयांना आणि जगाला प्रिय असलेले काव्य. अर्थातच गीतांजलीचं भाषांतर जगातील सर्व प्रमुख भाषांमधून झालेलं आहे. मराठीत सुद्धा ते अनेकांनी केलंय. मग ह्याच काव्याचं भाषांतर पुनश्च करण्याची गरज का भासावी? टागोरांचा गीतांजली हा कविता संग्रह जागतिक साहित्यात मोडतो. अशा गौरवलेल्या साहित्यात ज्याचा अंतर्भाव केला आहे अशा साहित्याचे भाषांतर परत परत होत राहते. कारण हा केवळ शब्दांचा खेळ नसून ही एक पूजा आहे आणि ती अनेकांना करावीशी वाटते. आज आपण अशाच एका गीतांजलीच्या पूजकाला त्याच्या कविता संग्रहातून भेटणार आहोत. हे पूजक आहेत श्रीकांत पाटील. ते वरोड्यातील आनंदवन येथील आनंद निकेतन महाविद्यालयात प्राध्यापक होते व विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यांनी गीतांजलीतील 22 कवितांचा भावानुवाद केला आहे. त्या कविता संग्रहाचे नाव आहे भाव रवींद्रांजली. हा कविता संग्रह 2016 साली प्रसिद्ध झाला आणि या पुस्तकाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. हे पुस्तक विजयप्रकाशन.com या वेबसाईटवर काव्यरसिक विकत घेऊ शकतात. पाटील सर हे मराठीचे प्राध्यापक असल्यामुळे माझी एक जुनी तहान मी इथे भागवून घेतली. ती म्हणजे मराठीच्या वर्गात बसून रसग्रहण कसं करायचं हे शिकण्याची. तर मी पाटील सरांना विनंती केली की त्यांनी भाव रवींद्रांजली या त्यांच्या कविता संग्रहामधील त्यांना आवडणाऱ्या कवितांचं रसग्रहण कसं करायचं ते आम्हाला विशद करून सांगावं. त्यांनी ती विनंती मान्य केली आणि ते पूर्ण रेकॉर्डिंग मी स्वतंत्रपणे अक्षय भाषा यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला आहे. त्यातील काही भाग आता आपण ऐकूया. कवितेचं रसग्रहण. कविता ही नेहमी आस्वाद्य असते किंवा ती होते. रसिक जेव्हा कवितेच्या अंतरंगामध्ये शिरतो त्यावेळेला त्याला 2 गोष्टी जाणवत असतात. एक म्हणजे कवितेचा आकार म्हणजेच आकृतीबंध, आणि दुसरं म्हणजे कवितेमधला आशय. आशय आणि आकार यात कविता त्याच्या काळजापर्यंत पोहोचली की त्याच्या मनामध्ये विविध भावनांचे आणि विचारांचे तरंग निर्माण होत असतात. या तरंगांचं प्रगटीकरण म्हणजे रसग्रहण आहे. रवींद्रनाथांची जी कविता आहे
ऍट दिस टाइम ऑफ पार्टिंग. त्याला शीर्षक मी अनुवाद करताना सांगावा असं दिलेलं आहे. हा आपल्याकडला मराठीतला ग्रामीण क्षेत्रातला अतिशय लोकप्रिय आणि मार्मिक शब्द आहे सांगावा, सांगितलेला निरोप. आणि दुसरी पण त्यांची एक कविता आहे. ती कविता आहे करील टकटक दारावरती. या दोन्ही कवितांमध्ये माणसाच्या मृत्यूचे संदर्भ आहेत आणि हे संदर्भ रवींद्रनाथांनी इतक्या वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या प्रतिभेनं ते रंगवलेले आहेत की एका बाजूला मावळतीचे रंग त्याला दिसायला लागतात, दुसऱ्या बाजूला त्याला लग्नातलं बोहरं दिसायला लागतं, त्याचा वेश दिसायला लागतो, मुंडावळ्या दिसायला लागतात आणि त्यात एक प्रवास त्यांना दिसायला लागतो. त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की द्या मला शुभेच्छा मज आला सांगावा, मी आज निघालो परत आपल्या गावा. मी आपल्या गावाला परत निघालेलो आहे. म्हणजे मी जिथे आलेलो आहे, जिथे थांबलो आहे, जिथे विसावलो आहे ते माझं गाव नाही. मी इथे मुसाफिरी करण्याकरता आलेलो आहे. माझं मूळचं गाव वेगळंच आहे. क्षितिजावर आला आता पळस फुलांचे रंग, मोहरले अनरोमांचित झाले अंग. पळस फुलांचे रंग क्षितिजावर दिसतात ते मावळतीच्या क्षणी. त्या मावळतीचं ते आपल्या जीवनातल्या समाप्तीशी सांधा जोडायला लागतात की माझ्याही आयुष्याची अखेर, शेवट ही येते आहे. आणि अशा वेळेला कोणी असं विचारेल की एवढी मोठी बिकट वाट तुला पार करायची आहे, तुझ्यासोबत कोण आहे? कवी असं म्हणतो की माझ्यासोबत यावेळेला कोणीच नसतं आणि कोणीच नसावं. मज नका विचारू कोण तुझा सांगाते, हा प्रवास अंतिम निघे रिकाम्या हाती. हा प्रवास अंतिम, शेवटचा, अखेरचा आहे. इथे कोणीही कोणाचा सांगती नसतो, त्याला एकट्यालाच जायचं असतं. आपल्या मराठी कवितांमध्ये, मराठी साहित्यामध्ये मृत्यूवरच्या अनेक कविता आहेत. या सगळ्या कवितांमध्ये एक सावरकर असे आहेत की सावरकरांच्या कवितेमधला तो जो कवी आहे तो कवी मृत्यूला भीत नाही. ये मृत्यू ये यावया प्रती, निघालाची असशील ये तरी सुखे. त्या मृत्यूचं स्वागत करणारा हा कवी आहे. रवींद्रनाथांचे या सांगावा कवितेमध्ये आणि दुसऱ्या त्यांच्या करील टकटक दारावरती या कवितेमध्ये सुद्धा हाच आशय आलेला आहे. एक दिवस तो येईल जेव्हा करील टकटक दारावरती, येईल तेव्हा काय ठेवून सांगा त्याच्या हातावरती. त्या मधुकुंभामधील सौरभ क्षणाक्षणाला रसरसलेले मधाळ ओजस संजीवक जे कमळ फुलांच्या पाकळीतले. म्हणजे मी जे जीवन जगलेलो आहे ते जीवन जगत असताना आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा मला नव्या नव्या आनंदाची अनुभूती देत आलेला आहे. आणि या आनंदाच्या अनुभूतीचा एक मधुकुंभ तयार झालेला आहे. तो इथून जाताना माझ्या सोबत असेल. म्हणून मृत्यूने जरी समजा दारावर अचानकपणे, अनपेक्षितपणे टकटक केली, मी त्याचं आतिथ्य करताना माझ्या अनुभवाचा हा मधाळ कुंभ त्याच्या स्वाधीन करीन आणि त्याला सांगेन की हा मधुरस आहे, हे जीवनातलं फार मोठं आनंदाचं ठिकाण आहे आणि मी जीवन जगताना प्रत्येक क्षण हा आनंद यात्री म्हणून जगलेलो आहे. मी काय जगलो, किती आनंदाने जगलो आणि या जगाचा निरोप घेताना सुद्धा मी किती आनंदाने आणि समाधानाने घेतो आहे, ह्याचं एक वेगळा आशय रवींद्रनाथांच्या या कवितांमधून आपल्याला जाणवतो. म्हणून रवींद्रनाथांची कविता ही रूढ संकल्पनांपेक्षा वेगळी आहे. मृत्यूची भेट घेत असताना आपण कसं असावं, कशा प्रकारे आपण त्याला सामोरं जावं, याचा तो एक वस्तुपाठ आहे. भाव रवींद्रांजली हा कविता संग्रह अनेकांना आवडला.
कॅनडास्थित डॉक्टर वीणा देव यांनी एक रसिक वाचक म्हणून सांगावा ह्याच कवितेचं रसग्रहण केलं आहे. ते फार मनोज्ञ असं झालेलं आहे. त्याचा पण स्वतंत्र व्हिडिओ अक्षय भाषा यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे. खरं म्हणजे एका उत्तम कवीने दुसऱ्या उत्तम कवीला दिलेली ही दाद आहे. तर त्यातील काही भाग आता आपण ऐकूया. श्री श्रीकांत पाटील यांची सांगावा ही कविता म्हणजे मृत्यूच्या संवेदनांना आलेलं नितांत सुंदर फूल. गाभाऱ्यात दाटलेला फुलाचा आणि उदाचा सुगंध, त्यात मोहरलेले पर्वतेचे शब्द. ओहम ते सोहमच्या प्रवासातला हा अंतिम टप्पा. कवी एकटाच प्रवास करणार आहे, त्यामुळे त्याला विचारू नका की सोबत कोण. अंतरंगातल्या गाभाशी एका वेगळ्या संवेदनेने तो जोडला जातोय. पावा परमार्थाच्या मार्गाने नेऊन वेदश्रुती पण ज्याचे वर्णन करू शकले नाही, त्या परमात्म्याशी तदाकार होण्याचं सामर्थ्य देणारा. क्षितिजाची रेष कवी करता अशी लोभस पावा ठरली आहे. हा पावा बद्धाकडून मुक्ताकडे नेऊन पंचमहाभूतांच्या चिखल्यातून त्याला बाहेर काढून त्याला विसावा देणारा ठरलाय. माझ्या दृष्टीने तर ही सरणावरची फुलच, जीवनाच्या उत्तरार्धात उमटलेले भैरवीचे स्वर. कवीप्रमाणेच सर्वांनाच लोभस पावा ठरावे. धन्यवाद. मी आधी म्हटल्याप्रमाणे कवी विल्यम बटलर येट्स या आयरिश कवीने गीतांजलीला प्रस्तावना लिहिली आहे. त्याने जेव्हा गीतांजलीतील कविता पहिल्यांदा वाचल्या तेव्हा तो म्हणाला, समवन ग्रेटर दॅन एनी ऑफ अस. आय रीड दिस थिंग्स अँड वंडर व्हाय वन शुड गो ऑन ट्राईंग टू राईट. आपल्यापेक्षा महान असा हा लेखक आहे. ह्या कविता वाचल्यावर कुणी पुढे का बरं लिहावं? हे पुस्तक जरी इंग्रजीत भाषांतरित केलं होतं तरी ते युरोपियन्सना का भावलं हा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्याचं उत्तर येट्सच्या प्रस्तावनेत सापडतं. तो म्हणतो की टागोर ज्या संस्कृतीतून आले त्या संस्कृतीत काव्य आणि धर्म ह्या गोष्टी वेगळ्या नाहीतच. या कविता कल्पनाही करता येणार नाही अशा अगदीच परक्या वेगळ्या संस्कृतीवर, सभ्यतेवर आधारलेल्या आहेत. पण त्या परक्या न वाटता आमच्या हृदयाला हात घालतात, कारण आम्हाला आमचंच प्रतिबिंब त्यात दिसतं. स्वप्नात ऐकू यावा तसा स्वतःचाच आवाज आम्हाला त्यातून ऐकू येतो. किती छान लिहिलंय ना. येट्स आणि टागोरांमध्ये काही साम्य होते. दोघांच्याही देशांवर ब्रिटिशांनी राज्य केलं आणि त्या गुलामगिरी विरुद्ध दोघांनीही लढा दिला. दोघेही कवी होते आणि दोघांनाही नोबेल पारितोषिकं मिळाली. गुरुदेवांना 1913 मध्ये तर येट्सला 1923 मध्ये. टागोरांच्या कविता येट्सच्या मनात खोल उतरल्या होत्या, रुजल्या होत्या. त्यामुळेच तो एक मर्माची गोष्ट लिहून गेला, ज्यामुळे मला एक नवीन दृष्टी मिळाली. ही मर्माची गोष्ट आहे ऑन द सी शोअर या कवितेविषयी. They build their houses with sand and they play with empty shells. मी अगदी काहीच ओळी वाचून दाखवणार आहेत. They build their houses with sand and they play with empty shells. They seek not for hidden treasures. They know not how to cast nets. On the seashore of endless worlds, children meet. तर या कवितेच्या बाबतीत येट्स म्हणतो, इथे टागोर मुलांविषयी बोलतायत की संतांविषयी? हे वाचल्यानंतर या वाक्याच्या प्रकाशात मी ती कविता परत वाचली. ती मला नव्याने कळली आणि माझं मन येट्स विषयीच्या कृतज्ञतेने भरून आलं. तशीच भावना भाव रवींद्रांजली हे पुस्तक वाचताना मनात निर्माण होते, कारण दर कविते गणिक एक सौंदर्य दृष्टी मिळत जाते आणि त्यामुळे इंग्रजीतील कवितेचं रसग्रहण आपण जास्त चांगलं करू शकतो. तर आता आपण ऐकूया अर्चना ही कविता. एक गमतीची गोष्ट अशी की गीतांजली या काव्यसंग्रहात कवितांना शीर्षक नाहीत, त्यांना क्रमांक आहेत. तर मेटिओर
कंपनीने काढलेलं जे पुस्तक आहे गीतांजलीचं, त्यातली जी 17व्या क्रमांकाची इंग्लिश कविता ती मी वाचणार आहे. त्याचं भाषांतर पाटील सरांनी केलं आहे आणि त्याला छानसं शीर्षक आहे, ते आहे अर्चना. मी इंग्लिश कवितेच्या काही ओळी म्हणणार आहे, त्यानंतर पाटील सर त्यांनी जो भावानुवाद केला आहे त्या ओळी म्हणून दाखवतील आणि आपण असा इंग्लिश मराठीचा लपंडाव खेळत बघूया आपल्याला इंग्लिश कविता त्यामुळे जास्त कळते की काय. तर इंग्लिश कविता अशी आहे. आय नो दॅट दोज ॲक्ट्स ऑफ वर्शिप that are imperfect or incomplete are not lost or wasted. ठाऊक आहे राहून गेले तुला भक्तीने पूजायाचे, ओंजळीतले फूल कधीचे राहून गेले अर्पायाचे. Unopened flowers fall to the ground. Rivers lose their way in the desert. I know these too are not wasted or lost. I know that all that in my life is left undone, unfinished. I know that too is not worthless. वेलीवरचे फूल उमलण्या आधी गळले पायतळी, जळवंतीचे तरंग विरले रेताडाच्या वृक्षकुळी. ठाऊक आहे राहून गेले सांगायाचे आणि गायचे, अपूर्णतेच्या खेळामधले रंग अनोखे वेचायचे. The strings of your veena play those acts of mine which lie ahead, and those things of mine which are unsoiled. I know these too are not wasted or lost. स्वरवीणेच्या झंकारातील तुझ्या अनाहत अस्तित्वाचे रूप कधीही विरणे नाही पदरव मंगल नादमयीचे. ठाऊक आहे खंत नाजरी तुला भक्तीने पूजायाचे, ओंजळीतले फूल कधीचे राहून गेले अर्पायाचे. एझरा पाऊंड या कवीचं नाव घेतल्याशिवाय गीतांजलीच्या जन्माची कहाणी संपूर्ण होणार नाही. टागोर इव्हनिंगचे त्यालाही निमंत्रण होते. तो टागोरांच्या पायाशी अतिशय भक्तिभावाने येऊन बसत असे अशी नोंद रॉथेनस्टाईननी त्यांच्या पत्रात केली आहे. पाऊंडने बंगाली भाषा जेव्हा पहिल्यांदा टागोरांकडून ऐकली तेव्हा त्याला ती ग्रीक भाषेसारखी वाटली आणि त्याने टागोरांची तुलना डांटे या महान लेखकाशी केली. बंगाली भाषेत त्याला एक विलक्षण कुतूहलजनक असा शांत आत्मभाव जाणवला. केवळ भाषा आणि छंदरचनाच नव्हे तर टागोरांच्या कवितेमधील जो आनंददायी आशय आहे त्याचा इंग्रजी वाचकांवर आध्यात्मिक पुनरुत्थान घडवणारा परिणाम होईल अशी त्याला आशा वाटली. He hoped that this content might have a spiritually regenerating effect on English readers. त्या काळात नवीनच आलेल्या औद्योगिकरणाला तोंड देताना सर्वांना एक सामाजिक थकवा आल्याचं जाणवत होतं. आपण निसर्गापासून तुटत चाललो आहे ही जाणीव सतावत होती. The Bengali brings to us the pledge of a calm which we need ever much in an age of steel and mechanics. It brings a quiet proclamation of the fellowship between man and the gods, between man and nature. ह्या प्रतिपादनातून गीतांजलीचे त्या काळातले युरोपियन्सना वाटलेले महत्त्व लक्षात येते. पाऊंडचे स्वतःचे काव्य सुद्धा टागोरांच्या काव्यात खोलवर वसणाऱ्या देवावरच्या श्रद्धेलाच अंगीकारणारे होते. देवच या सृष्टीमधील सौंदर्याचा जनक आहे असे त्याचे मत होते. गीतांजलीमधील या सर्वस्पर्शी वैश्विक आत्म्यामुळे अंतरानं, मनानं, संस्कृतीनं हजारो योजनं दूर असलेल्या लोकांशी टागोरांचे नाते जुळले आणि पहिल्यांदाच एका एशियातील कवीला म्हणजे युरोपियन किंवा अमेरिकन साहित्यिकांना डावलून
एशियातील कवीला नोबेल पारितोषिक देण्यात आले. ही एक अत्यंत लक्षणीय अशी घटना आहे. इट इज क्वाईट अ फिनॉमिनन. टागोर, पाऊंड यासारख्या कवींची नाळ थेट संत साहित्याशी जोडलेली आहे हे सर्वप्रथम कुणाला जाणवले असेल तर ते वामन मंगेश दुभाषी यांना. वामन मंगेश दुभाषी हे नाव आपल्या सर्वांना परिचित आहे. ते म्हणजे पु ल देशपांडेंचे आजोबा ऋग्वेदी. त्यांनी स्वतः बंगाली भाषा शिकून गीतांजलीचा अभंग गीतांजली असा अनुवाद केलाय. त्यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे की जगद्विख्यात वंगदेशीय कविवर्य गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी लिहिलेले गीतांजली हे काव्य त्यास 8,000 गिनीचे नोबेल पारितोषिक मिळाल्यापासून सर्व विद्वज्जनांच्या विशेष परिचयाचे झाले आहे. परंतु इंग्रजी पोशाख चढवलेल्या या भाषांतरामध्ये जो अर्थ व प्रसाद आहे त्याहून तो अधिक त्यांच्या मूळ बंगाली काव्यात आहे. आपल्या तुकारामादी साधू संतांच्या अभंगांप्रमाणे ही पद्ये बंगाल्यात सर्वतोमुखी झाली आहेत. ती अत्यंत प्रेमळ, उदात्त आणि शब्द लालित्यादी गुणांनी परिपूर्ण अशी आहेत. गीतांजलीतील कोमल आणि सात्विक भाव व्यक्त करण्याला श्री तुकोबारायांचे प्रेमळ वृत्तच अनुकूल आहे. आणि म्हणूनच अभंग हेच वृत्त दुभाषींना या अनुवादासाठी नैसर्गिक वाटले. अभंग गीतांजलीची सुरुवात या अभंगाने होते. केलेसी पारख्या जना परिचित परगृह आत बैसू दिले. दूर जना केले निकट बांधव परकी मानव बंधू झाले. जून वासस्थान त्यागुनी जायाला वाटते मनाला खंती मोठी. तुची पुरातन नूतन निवासी येओ निवससी भुललो मी. अभंग गीतांजली हे पुस्तक प्रसिद्ध झाले 1928 साली. जवळपास 100 वर्षांनंतर आधुनिक कवी श्रीकांत पाटील यांना सुद्धा अभंग हा बंध वापरण्याचा मोह आवरला नाही. ज्ञानेश्वरी तसेच संत वाङ्मय हे पाटील सरांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. नवराष्ट्र या दैनिकात ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर सतत 3 महिने पाटील सरांनी स्तंभलेखन केलेले आहे. ज्ञानेश्वरांच्या अभंगांवर आधारित संगीत कार्यक्रम मोगरा फुलला हा त्यांचा गाजलेला कार्यक्रम आहे. त्यांच्या भाव रवींद्रांजलीतील अभंग ऐकूया रंजना जैन यांच्या आवाजात. तुला शोधण्याचा संपेल ना ध्यास, थांबतील श्वास उजाडता. पुन्हा मी नव्याने भूतली जन्मेन, घरटे नूतन बांधीन मी. नव्या लोचनांनी सभोवती पाहीन, तुला मी शोधेन प्राणनाथा. नाही मला ठावे कोठे भेटशील, तिष्ठत राहू मी कोण्या स्थानी. सुहास्य मुखाने घेशील सोबत, धरोनिया हात स्वये तुझ्या. तुला शोधण्याचा संपेल ना ध्यास, जरी माझे श्वास थांबतील. धन्यवाद. मृत्यू या विषयावर प्रत्येक महान कवीने लिहिले आहे. मी जेव्हा गीतांजलीतील ॲट दिस टाइम ऑफ पार्टिंग ही कविता वाचली तेव्हा मला खलील जिब्रानच्या कवितांची आठवण झाली. हे 2 महान कवी गुरुदेव टागोर आणि खलील जिब्रान ही कधी एकमेकांना भेटले होते का? होय, 1916 ते 1921 या काळात त्यांची बरेचदा भेट झाली आणि जिब्रानचं द मॅडमॅन या पुस्तकावर टागोरांची छाप आहे असे समजले जाते. मुख्य म्हणजे जिब्रानचे द प्रॉफेट हे जगभरात लोकप्रिय असलेले पुस्तक 1923 साली प्रसिद्ध झाले, म्हणजे त्याची आणि टागोरांची भेट झाल्यानंतर. या पुस्तकात मृत्यूवर जिब्राननं जे गद्य काव्य लिहिलं आहे
त्याच्या काही ओळी ऐकूया गौरी बारलिंगे त्रिवेदी यांच्या आवाजात. आणि ह्या ओळी ऐकून तुम्हाला नक्कीच वाटेल की खलील जिब्रान हा टागोरांचा सहोदर होता असं. For what is to die but to stand naked in the wind and to melt into the sun? Only when you drink from the river of silence shall you indeed sing. And when the earth shall claim your limbs, and when the earth shall claim your limbs, then shall you truly dance. ॲट द टाइम ऑफ पार्टिंग. ह्या गुरुदेवांच्या कवितेचं भाषांतर अतिशय सुंदर लालित्यपूर्ण अशा शब्दात पाटील सरांनी केलं आहे. आणि ह्याच कवितेचं रसग्रहण आपण पाटील सरांकडून आणि डॉक्टर वीणा देव यांच्याकडून सुद्धा कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलं. आता या कवितेची काही कडवी आपण ऐकूया माया सराफ यांच्या आवाजात. कवितेचं शीर्षक आहे सांगावा. द्या मला शुभेच्छा, द्या मला शुभेच्छा, मज आला सांगावा, मी आज निघालो परत आपुल्या गावा. क्षितिजावर आता पळस फुलांचे रंग, मोहरले अन रोमांचित झाले अंग. किती सुंदर सजला पहा परतीचा मार्ग, वाटेवर येई हळूच फुलांना जाग. मज नका विचारू, मज नका विचारू, कोण तुझा सांगाती, हा प्रवास अंतिम निघे रिकाम्या हाती. जेथून निघेना पुन्हा परतीची वाट, ना दुपार तेथे संध्या आणि पहाट. मी सजुनी धजुनी चढेन बोहल्यावरती, मग वरात येईल मंडपद्वारावरती. मी उतरविला हा मुसाफिरीचा वेश, या क्षणी मनीना भीतीचा लवलेश. मंगलाक्षता त्या पडतील माझ्यावरती, तो तेजस तारा दिसेल क्षितिजावरती. थांबेन तिथे मी, थांबेन तिथे मी, घेईन शांत विसावा. क्षितिजाची रेषा होईल लोभस पावा. द्या मला शुभेच्छा, द्या मला शुभेच्छा, मज आला सांगावा, मी आज निघालो परत आपुल्या गावा. धन्यवाद. ज्या गीतांजली काव्यसंग्रहाचे हस्तलिखित कवी येट्स स्वतःच्या खिशात घेऊन सर्वत्र फिरत होता, त्या काव्यसंग्रहाविषयी अजून कितीतरी बोलता येईल. पण समयोचित असा समारोप हे कुठल्याही कार्यक्रमाचे भूषण असते. हे जाणून ह्या कार्यक्रमाच्या समारोपार्थ ऐकूया गुरुदेव लिखित प्रार्थना गौरी महाजन यांच्या आवाजात. विपत्तीत तूही मला सावरावे, नसेही प्रभू रे तुला प्रार्थना. परी संकटे कोसळू दे कितीही, नको रे नको भीती माझ्या मना. कधी धैर्य माझे नको ढासळाया, जरी संपले सर्व आधारही. मनाचा कणा ताठ ठेवावयाला, प्रभो शक्ती दे तू मला प्रत्यही. विपत्तीत अंधार त्या किर रात्री, नको होऊ देऊ कधी वंचना. कधी चित्त साशंक होवो न माझे, अशी एकली रे तुला प्रार्थना. अशी एकली रे तुला प्रार्थना. भाव रवींद्रांजली हे श्री श्रीकांत पाटील लिखित पुस्तक. गीतांजलीतील 22 कवितांचा भावानुवाद. या कविता तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे. हे पुस्तक संग्रहणीय आहे. या कविता परत परत वाचाव्यात अशा आहेत. हे पुस्तक तुम्ही जरूर मागवा vijayprakasan.com या वेबसाईटवरून. तसेच हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. तुमच्या सूचना, कमेंट्स, प्रश्न हे सर्व यूट्यूब बॉक्समध्ये जरूर लिहा.
मी त्याची दखल घेईन आणि अक्षय भाषेच्या पुढील साहित्यिक कार्यक्रमात आपण भेटूच या. नमस्कार.